नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 27 एप्रिल 2026. तर आज आपला विषय बुद्धिमत्ता चाचणी त्यातील घटक ज्ञान हा जो भाग आहे त्याबद्दल मी राजेंद्र भांगरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडळवाडी, केंद्र देवठाण, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर या शाळेवर मी कार्यरत आहे. तर आपला जो विषय आहे तो आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि त्यातील घटक आहे भाषा ज्ञान. आता हे भाषा ज्ञान आहे त्याच्या परीक्षेला 1 किंवा 2 प्रश्न येतात. तर त्यासाठी आपल्याला भाषेचं कोणकोणतं ज्ञान आवश्यक आहे तर या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असेल की पहिला जो घटक आहे उपघटक तो आहे वर्णमाला. वर्णमाला आकार उल्लेख क्रम. वर्णमाला म्हणजे अ पासून ते ज पर्यंत त्यानंतर त्याचा अ काय विले जो क्रम आहे तो क्रम म्हणजे काय तर आपण त्याला ज्या अक्षरामध्ये स्वर मिक्स केलेले असतात अ आ इ उ ऊ या क्रमाने तर त्या क्रमाने आपल्याला जे शब्द आहेत त्या शब्दांची माहिती करता आली पाहिजे. 2 नंबरचा जो भाग आहे तो म्हणजे अर्थपूर्ण शब्द बनवणे. म्हणजे दिलेली जी अक्षर असतात त्याची झिगझॅग मोडमध्ये दिलेली असतात. आपल्याला ती अक्षर आहे ती सुयोग्य क्रमाने मांडायची असतात आणि त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेला असतो तो आपल्याला ते सोडवता आला पाहिजे. त्यानंतर 3 नंबर आहे विरामचिन्हे. सगळ्या प्रकारची विरामचिन्ह आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यांची नावाबरोबर असतं ते वापरायची कुठं याबद्दल सुद्धा आपल्याला त्याची माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा भाग आहे शब्दांच्या जाती. त्या शब्दांच्या जातीमध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की 4 ह्या विकारी जाती आहे आणि 4 ह्या अविकारी जाती आहेत. विशेषण क्रियापद हे विकारी आहेत, सगळ्या अविकारी आहेत. त्यानंतर इथं 5वा जो आहे 5वा जो भाग आहे तो आहे समानार्थी आणि विरोधार्थी शब्द. थोडक्यात आपल्या भाषेच्या पुस्तकामध्ये पेपर 1 मध्ये मराठी विषयामध्ये जे जे उपघटक आहेत त्या सगळ्या उपघटकांची आपल्याला या ठिकाणी उजळणी करणं अपेक्षित आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द, त्यानंतर त्याच्यामध्ये आणखी काय अंतर घेता येईल शब्द समूहाबद्दल शब्द, आणखी संधी आहे का आपल्याला संधी सुद्धा येईल. त्यानंतर 7वा आहे पर्यायी मराठी शब्द. म्हणजे इंग्रजी किंवा परक्या भाषेतले काही शब्द आपल्या मराठीमध्ये रूढ झालेले आहेत तर त्यांना पर्यायी शब्द कोणते ते आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. त्यानंतर 8वा जो भाग आहे तो म्हणजे साहित्यिक, त्यांची टोपण नावं आणि त्यांचं साहित्य याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावर आधारित एक प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला आहे आणि याच्यावर आधारित काही आपण प्रश्नांचा सराव करूया. तुमच्या समोर मला पहिला प्रश्न दिसतोय तो प्रश्न वाचा. सगळ्यांना दिसतोय ना प्रश्न? बघा प्रश्न मी वाचतो. अनाथांसाठी त्याने अन्नदाता बनून अन्नछत्र आणि पाणीपुरी सुरू केली. आता हे जे वाक्य आहे हे वाक्य वाचल्याबरोबर आपल्या लक्षात येईल की अनाथ हा एक शब्द आलेला आहे. म्हणजे शब्द समूहाबद्दल सुद्धा आलेला आहे तो अन्नदाता आलेला आहे, अन्नछत्र आलाय, पाणीपुरी आले. हे 4 शब्द या ठिकाणी आलेले. आता याच्यापुढे प्रश्न काय विचारलाय बघा. या वाक्यात खालील पर्यायातील शब्द समूहांपैकी कोणत्या शब्द समूहाबद्दल एक शब्द आलेला नाही. नाही हा शब्द हायलाइट केलेला बघा. आता बघा कोणाचाही आभार नाही असा असा कोण असतो तो असतो अनाथ. मी शब्द आलेले बघा ना. त्यानंतर अन्न देणारा त्याला म्हणतात अन्नदाता. शब्द आलेला आहे. त्यानंतर मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण त्याला काय म्हणतो अन्नछत्र. त्याला दुसरा पण एक शब्द आहे बघा विचार करून काय येतो दुसरा शब्द कोणता आहे अन्नछत्राला की त्याला सदाव्रत असंही म्हणतात बरोबर ना. आणि दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा यासाठी असलेला जो समूहदर्शक शब्द आहे पाणपोई हा मात्र नाही.
पाणपोई म्हणजे ज्या ठिकाणी पाणी कोणताही मोबदला न घेता मिळतं त्याला पाणपोई म्हणतो आपण. म्हणजे या ठिकाणी हा पर्याय नंबर 4 आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे. समजला आहे या प्रश्नाचं स्पष्टीकरण समजलं सगळ्यांना. इथे शब्द समूहाबद्दल एक शब्द हा भाग हायलाइट केलेला बघा. जो दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न वाचून बघा. या वर्षी वाचन प्रेरणा दिनानिमित्त सहस्त्र पुस्तक वाचनाचा संकल्प करण्यात आला. या ठिकाणी हा सहस्त्र शब्द दिलेला आहे. काही प्रथम संकल्प करण्यात आला. या वाक्यात जोडाक्षरयुक्त शब्द किती आले आहेत? आता जोडाक्षरयुक्त शब्द हा शब्द महत्वाचा. काही नंतर अक्षर बदलत असतील शब्द मोजायचे बघा. या शब्दामध्ये या वर्षी शी हे जोडाक्षर आलेले आहे म्हणून तो पूर्ण शब्द जोडाक्षरयुक्त शब्द झाला. वाचन मध्ये कोणीच नाही. प्रेरणा होऊन झाले का? त्याला दिनानिमित्त त्याला जोडलेल्या दिल्या. सहस्त्र त्यानंतर पुस्तक संकल्प करण्यात आला हे काही जोडाक्षरयुक्त शब्द नाही. आता कोणता आहे बघा बरं काळजीपूर्वक. वाचन वाचनाचा आणि योग्य सोडून बाकी सगळे जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. किती येते व्यवस्थित मोजायचे आपलं हे सगळं बरोबर येतं. पण मोजताना चुकलं की तर खाली पर्याय सगळे शेजारचे बघा. समजा 9 7 जर समजा जोडाक्षरयुक्त शब्द आपल्याला मोजताना एक जर चुकला तर 6 उत्तर सुद्धा येत आहे बघा. म्हणजे आपलं बरोबर उत्तर येऊन सुद्धा मांडताना मात्र चुकीचं होऊ शकतं. आपण मोजूया 1 2 3 4 5 आणि 6 आणि 7 इथे 7 जोडाक्षरयुक्त शब्द आलेले आहेत. आणि एक तुम्हाला गंमत म्हणून एक शब्द देतो मी इथं. हा एक कृपाळू शब्द बघा बरं. जोडाक्षरयुक्त आहे पण एवढाच प्रश्न मला साधारण होता. तर मला वाटतं बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे की हा जो आहे हे जोडाक्षरयुक्त शब्द व अक्षर नाही. याचं कारण तो हा काय आहे व्यंजन आहे आणि त्याला हा जो जाऊन जोडलाय ना तो काय आहे स्वर आहे. व्यंजन आणि स्वर एकत्र आल्यानंतर जोडाक्षरयुक्त अक्षर ते असत नाही. लक्षात ठेवा. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न वाचून घ्या. जा उ अ श त अशी 5 अक्षरे बघा. ते पाठी करून दिले ते काय करायचे या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. विचार करून बघा बरं अर्थपूर्ण. आता स्कोर आहे पहिला नाही 100%. बाकीचे लावून बघा बरं. हे पहिलं अक्षर मी सांगून दिले तुम्हाला. हे पहिलं अक्षर आहे. त्याला यानंतर जा घ्या काय झालं अजा नंतर काय झालं त आणि शत्रू होते पहा. अजा शत्रू असा शब्द तयार होतो. अजात शत्रू म्हणजे याचा अर्थ काय आहे? अजात शत्रू प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक पर्यायामध्ये शत्रू शत्रू शब्द आलेले आहेत. जेवढे पर्याय निवडा कोणता मागे वाटतो जुना मित्र जुना शत्रू मित्र कायम शत्रुत्व वाढवणारा ज्याला शत्रू नाही असा ज्याला खूप शत्रू आहे असा. तर या ठिकाणी आदर शत्रू याचा अर्थ आहे ज्याला शत्रू नाही असा. ओके. हा आदर शत्रू ज्याला शत्रू नाही असा. काही प्रश्न थोडा जास्त वेळ लागणार आहे म्हणून मी थोडा आता पुढे घेतो. तो काही प्रश्न आहे की घेऊ आपण थोडाशी कठीण आहे थोडा वेळ न्यावा लागेल. बघा इथं वाक्य आहे प्रणाली एक गोंडस मांजर घेऊन
घरात आली व थोड्याच काळात तो पाळीव जीव सर्वांचा लाडका झाला. या वाक्यात 3 अक्षरी किती शब्द आले आहेत? 3 अक्षरी शब्द शोधायचे आपल्याला. एकच झाला सोपा प्रश्न आहे. तर बाकीच्या कोणासाठी तर प्रश्न आहे ना, आपल्याला सायकल सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न येईल केला. तर साधं इकडं बघा, आपण पहिल्या 3 अक्षर याच्यामध्ये त्याच्यात 2च आयडी करायची नाही. यात पण किती आहे? 3 आहे. यात 3 आहे. 3 आहे. इथं 3 आहे. 2च आहे. एकच आहे. आता डॅ त्याला या कुठल्या एकच झालेला अक्षर. काळात पण 3 अक्षर आलेले आहे. पाळीव सर्वांचा लाडका. 3 अक्षरी शब्द आपल्याला मोजायचे होतात. कोणकोणते आहेत ते शोधले आपण. किती आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पुढचे झाले नाही. त्याच्यापुढे जायचं नाही. काय म्हणजे पण मोजत बसते. किती झाले मग मोजा बरोबर एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पर्याय नंबर 10 म्हणजे त्याला पर्याय नंबर 4 हे त्याचं उत्तर. सुरुवातीचे प्रश्न सोपे, नंतर थोडं आपण कठीण जाऊया. गंमत म्हणून सुरुवातीला सोपे प्रश्न असतात. परीक्षेमध्ये पण साधारणपणे अशा प्रकारची व्यवस्था केलेली असते. बघा प्रश्न 5वा आहे. तिन्ही सांगलेला नदी अगदी संथ गतीने वाहताना दिसत होती. ते वाक्य या वाक्यातील कारण आपण जे स्वर म्हणतो का नाही, अ आ इ ई, त्यातला हा दुसरा ई. या दुसऱ्या ईला आपण काय म्हणतो? दुसरी वेलांटी म्हणतो आपण. बरोबर आहे की नाही? हा जो दुसरा ई आहे ना, दुसरी वेलांटी म्हणतो. पहिला ई आहे त्याला आपण काय म्हणतो? पहिली वेलांटी. त्यानंतर पहिला उ त्याला आपण पहिला अवकार म्हणतो. आणि दुसरा जो उ आहे त्याला म्हणतो दुसरा अवकार. हे ह्रस्व आणि दीर्घ, ह्रस्व आणि दीर्घ अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. त्यांनी आपल्याला इकारांत विचारले म्हणजे दुसऱ्या व्हॅरायटीचे शब्द किती. साधं सोपं आहे. ज्याला इकारांचा अर्थ दुसरी व्हॅरायटी माहिती त्याला उत्तर पण भेटू शकते. आता बघा पहिली व्हॅरायटी बघा. 1 नंबर. दुसरी व्हॅरायटी, दुसरी व्हॅरायटी, दुसरी व्हॅरायटी दीर्घ हा दीर्घ ती, दीर्घ ती. मग राहिले बरोबर आहे. किती आता दीर्घतीवाले दीर्घ अक्षर किती आहेत व्हॅरायटीचे? 1 2 3 4 आणि 5. या ठिकाणी पर्याय नंबर 2 दिलं तर बरोबर. या वाक्यामध्ये इकारांत 5 अक्षर आलेली आहेत. शब्द आले तर मात्र त्याला थोडं वेगळं असतं बरं का. इकारांत किती शब्द आले असं जर प्रश्न आला असता ना, तर हा एक शब्द झाला असता बघ पूर्णपणे. थोडा प्रश्न चेंज करून घेऊ ना. एका तयारी करतो. बघा किती शब्द किती शब्द आले आहेत असं शब्द प्रश्न असेल. आपल्याला काय करावं लागेल बघा. त्या शब्दाच्या शेवटी दुसरी व्हॅरायटी आलेला अक्षर येईल तो इकारांत शब्द होईल. बघा ह्यासाठी इकारांत जातो. आपण इकारांत आपण इकारांत इकारांत नाही एकारांत वगैरे मात्र बरोबर. एकारांत हा अकारांत आहे, हा अकारांत आणि हा सुद्धा काय आहे? इकारांत आहे. किती शब्द झाले का? 1 2 3 आणि 4. इथे काय अक्षराचे शब्द शब्द जर आले एकाच प्रकारचे 2 प्रश्न तयार झाले एकाच वाक्यावरून. मग अक्षर किती आले असतील तर ते 5 अक्षर येतात. आणि शब्द जर विचारले तर मग आपल्या इथं गतीने ही जो आहे तो आपल्याला इथं धरता येणार नाही. म्हणून ते 4 शब्द असे आले किती काय आहेत? इकारांत आलेले आहेत. ओके. सोपा घटलेले थोडासा काळजीपूर्वक सोडवायचा. काही काय प्रश्न सुटतात. प्रश्न क्रमांक घ्यायचा.
म, न, ग आणि स या 5 अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून पंगत या अर्थाचा शब्द तयार होतो? बघा, हे 5 अक्षर घ्या, त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवा. 5 अक्षर कोणती परत सांगते का? म, न, ग, रण आणि स. बघा कोणता शब्द तयार होईल. आता यातले बरेचसे प्रश्न 8वीच्या स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकेत द्या मुलांना. तुम्हाला वाटेल 8वीचे आम्हाला काय शिकवतात, तर त्याच प्रकारचे प्रश्न 7वीला पण येतात. 8वीला 7वी जास्त फरक नाही. तर बघा इथं आता सहज सुरू करूया आपण. काही मुलांचा तयार पण झाला असेल. समरांगण, समरांगण याचा अर्थ थोडासा आपण माहिती करून घेऊ. या प्रश्नाशी संबंधित नाही पण आता अर्थ माहिती करून घेऊ. समरांगण म्हणजे युद्धभूमी, ज्या ठिकाणी लढाई केली जाते ना त्याला समरांगण असं म्हणतात. समर करण्याचे अंगण म्हणून त्याला समरांगण म्हणतात. तिथं आपल्याला पंगत शब्द पाहिजे का? नाही. तर या पंगत शब्दाचा अर्थ बघा बघा, पंगत कशी बसते? रांगेत बसते ना. पंगत या शब्दासाठी रांग हा शब्द आहे. आता कोणकोणत्या क्रमांकाचे अक्षर बघा मग. तो 1 नंबर, म 2 नंबर आणि 3 नंबर, ग 4 नंबर. म्हणजे 3 आणि 4. कुठे आहे 3 आणि 4 बघा. पर्याय नंबर 3 मध्ये 3 आणि 4 हे 2 अक्षर घेतल्यानंतर रांग हा शब्द तयार होतो. आणि रांग या शब्दाचा अर्थ पंगत असा आहे. ओके. आता समरांगण म्हणजे काय सांगते परत एकदा आपल्याला. समरांगण म्हणजे या ठिकाणी लढाई केली जाते त्याला युद्धभूमी म्हणतात किंवा रण असं म्हणतात. रण म्हणजे युद्धभूमी. मला सांगतो धर्तीवर आहे, वेगळं आहे, वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे थोडासा. किंवा पूर्वकालीन हा शब्द येतो. आता तुम्हाला मोठा दिसा म्हणून पण वेगळा लिहितो मी. आता काय लिहिलं तुम्हाला समजावं म्हणून लिहिलं. तुम्हाला त्याचं काम काय नाही तरी चालेल. आता बघा या शब्दातील उजवीकडून उजवा कोणता आहे? हा आता उजवीकडून दुसरं अक्षर 1 आणि 2 नंबर. ओके. दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षराचं याच्या डावीकडे जायचं म्हणजे इकडे यायचं. चौथा अक्षर कोणतं? 1, 2, 3 आणि 4. टप्प्याटप्प्याने करायचं. इथे गॅप केला, इथे गॅप केला. इथपर्यंत आलो. डावीकडील चौथ्या अक्षराच्या. आता तिसरा टप्पा बघा काय विचारलंय. उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? म्हणजे या नंबरच्या उजवीकडे जायचं म्हणजे त्या बाजूला जायचं. 3 नंबरचा अक्षर 1, 2 आणि 3. कोणता अक्षर येतो 3 नंबरला? का हे अक्षर येतं. पर्याय नंबर किती आहे? 3. 3 नंबरला का हे अक्षर आलेलं आहे. परत एकदा बघून घ्या. या प्रश्नाची मी 3 भाग केलेले आहेत. पहिला भाग काय आहे? पूर्वकालीन या शब्दातील उजवीकडून दुसऱ्या अक्षराचे. उजवीकडून दुसरा अक्षर लिहा इथपर्यंत आलो. डावीकडील चौथ्या अक्षराचे. या लीच्या डावीकडे जायचं म्हणजे कुठं जायचं? उलट दिशेला. 1, 2, 3, 4. 4 नंबरला व हे अक्षर आहे आणि उजवीकडचं तिसरं अक्षर पण. म्हणजे वरच्या उजवीकडे 3 नंबरला जायचं का हे अक्षर येतं. ओके. पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी थोडासा मोठा शब्द तयार होतोय. मोठा शब्द तयार होतो बघा. बरेच अक्षरे ग, प, रा, श, त, प. 3 आणि 3, 6, 8 अक्षर याच्यामध्ये. या 8 अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. इथपर्यंत प्रॉब्लेम बघतो. आधी अर्थपूर्ण शब्द तयार करूया. वंश पासून सुरुवात होते. वंश, प, रम, प,
रंग त हा शब्द तयार झाला. आता पुढे तिसऱ्या व आठव्या स्थानाचे अक्षर घेऊन मला इथपर्यंत लिहूया. तिसऱ्या व आठव्या स्थानाचे अक्षर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. प हा शब्द तयार झाला. आपल्याला समानार्थी शब्द चांगले माहित पाहिजे बरं. पद या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो याचा या ठिकाणावर पर्याय निवडायचे. पद म्हणजे रस्ता आहे का, असा एक शब्द आहे ना रस्त्याला. तो आहे पथ आणि मुलं लगेच रस्ता म्हणून मोकळं होते. तो पथ शब्द आहे. रस्ता म्हणजे पथ असतो, पद नाही. आता अब्रू म्हणजे पद, हा पर्याय बरोबर आहे. आता 12 वर्षांचा जो काळ आहे त्याला म्हणतात पद नाही म्हणतात, त्याला तप म्हणतात. 12 वर्षांनंतर जो काळ आहे त्याला एक तर पूर्ण झाला असं म्हणतात. आता निवड या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला काही सांगता येणार नाही, मला तर सांगता येणार नाही. तुम्हाला की काही म्हणून माहिती असेल. असा हा जो 8 अक्षरांचा गट दिलेला आहे तर त्याच्यापासून शब्द तयार होईल. परंपरागत त्यातला आपण 3 आणि 8व्या क्रमांकाचा अक्षर घेतलेला आहे आणि तिसऱ्या आणि 8व्या क्रमांकाच्या अक्षरापासून पथ हा शब्द तयार झाला. आणि पथ म्हणजे अब्रू. पथ म्हणजे रस्ता आहे बघा. मी एक थोडीशी माहिती मिळाली आपल्याला. पथ म्हणजे रस्ता असतो, त्याला मार्ग असं म्हणतात. प्रश्न क्रमांकाला पुढे जाऊया आपण. बघा आधी थोडंसं डोक्याला काम दिल्याचं काम आहे. क बरोबर 1 आहे, ख बरोबर 3 आहे, ग बरोबर 5 आहे, ग बरोबर 6 आहे. आपण मराठी अक्षर लेवल झालेले प्रश्न आहे. याप्रमाणे वर्णमालेतील अक्षरे म्हणजे त्याच्या पुढे पण ज्ञ पर्यंत अगदी ज्ञ पर्यंतच्या अक्षरांना क्रमांक द्यायचे. त्या क्रमांकामध्ये गमत आहे की घचा कसा क्रमांक 4 वेळा आपल्या वर्णमालेमध्ये. क पासून सुरू केली तर बरोबर. चौथ्या क्रमांकाला घ आहे. मग घचा जो 4 नंबर आहे त्याला पूर्ण एक मिनिट 4 गुणे होतात 8, त्यामधून एक मायनस करायचं बरोबर. म्हणून त्याला 7 नंबर दिलाय. म्हणजे तो सूत्र काय वापरलेले बघा. त्या वर्णाचा क्रमांक पासून सुरू झाल्यामुळे 4 नंबर आला त्याला बरोबर. त्याचा क्रमांक त्याला 2 गुणांचं आलेल्या गुणाकारातून 1 वजा केला तर त्याचा क्रमांक येईल. इथं पण हा शब्द कोणत्या गटाने दर्शवतोय. आता बघा प्रत्येक गट जो आहे ना, कचा जो गट आहे त्याच्यामध्ये 5 अक्षर आहेत. त्यानंतर कोणाचा गट येतो चौथा, त्याच्यामध्ये 5 अक्षर आहेत. अनुनासिक घ्यायचे तर त्याच्यामध्ये पाठ्यक्रमांक अनुनासिक असतं बघा. त्यानंतर तिसरा गट कोणाचा आहे तचा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा किती आहे 5 अक्षर आहेत. त्यानंतर पुढे कोणाचा आहे त गट आहे पहा, त्याच्यामध्ये सुद्धा किती आहे 5. आणि त नंतर कोणाचा आहे चा. आता हे क्रमांक लक्षात ठेवा खूप वेगळं आहे. आपल्याला प पर्यंत जायचे म्हणून बघा हे 5 चौक 20 आणि पचा क्रमांक झाला 21 बरोबर आहे. 21 नंबर आला नाही तो, त्याला 2 ने गुणायचं. 21 म्हणजे 42, त्यातून 1 वजा करायचा, त्याचा नंबर येतो 41. या पचा नंबर किती आला 41 आला. आता 9 अंक आहे. आता हे 9 अनुनासिक कोणते आहे ते बघा बरं. या पच्या शेवटी न आहे का अनुनासिक कोणते असेल अनुनासिक पाहतो. त्यानंतर त्यानंतर या अनुनासिक आहे. त्यानंतर ट नंतर कोणतं आहे त्याच्या अनुनासिक कोणतं आहे न आहे बरोबर ना. त्याच्यानंतर कोणतं अनुनासिक आहे न आणि प नंतर कोणतं अनुनासिक शेवट म आहे. आपल्याला न पाहिजे. या टच्या गटामध्ये शेवटच्या क्रमांकाला न येतो. त्याचा 15 क्रमांक बघा. रेग्युलर क पासून सुरू केला तर 15 क्रमांक येतो. चला न आपण शोधू द्यायची ती 15 ला मग म्हटले आपण 15 ला 2 ने गुणायचं, त्याला वजा करायचा येतात 1. म्हणजे प साठी 41 घ्या आणि न साठी 29 घ्या. 41 29 उत्तर शोधा बरोबर पर्याय इकडे दिसते 41 29 उत्तर आहे आन्सर 41 29 बरोबर आहे ना. समजलंय का हे क्रमांक कसे दिलेली. त्यासाठी आपली जी वर्णमाला आहे जवळपास होते पर्यंत कोण पाठ पाहिजे ते क्रमांक माहित पाहिजे आपल्याला. ओके
क्वेश्चन नंबर 10 प्रश्न वाचून घ्या. मला गोष्ट सांगण्याची कौशल्य ती घरी आईकडून शिकली. या वाक्यातील शब्दाचा समानार्थी शब्द कोणत्या शब्दाने सांगितलेला नाही. समानार्थी शब्द कोणत्या पर्यायात आहे. बघा जानकी. जानकी कोणाला म्हणतात. सीता मातेला जानकी म्हणतात. जानकी आईला म्हणत नाही. बऱ्याच जणांनी आई सांगितलंय. जानकी हे नाव सीता मातेचं आहे. मग आईला समानार्थी शब्द जननी आहे. जननी, माता, माऊली, जन्मदात्री असे शब्द आईसाठी आहेत. तर जानकी शब्द आई बऱ्याच जणांनी जानकी बरोबर सांगितलं असतं, पण ते बरोबर नाही. त्यानंतर हातोटी म्हणजे कौशल्य. काही विद्यार्थी त्यांना आकृती काढण्याचं चांगलं कौशल्य मिळालेलं असतं. काहींना झटपट गणित सोडवण्याचं कौशल्य असतं, त्याला हातोटी असं म्हणतात. आता इथं काम या शब्दासाठी कोणताच शब्द त्यामध्ये आलेला नाही. आश्रय या भागाला शब्द सुद्धा याच्यामध्ये दिसत नाही. फक्त तुमचं काय अडचण झाली असती की बाहेर दिलं असतं. या ठिकाणी कोणी हा पर्याय कोटी हा पर्याय बरोबर आहे. कोटी म्हणजे कौशल्य. तर 11वा प्रश्न वाचून घ्या. तुम्हाला इंद्रधनुष्याची माहिती पाहिजे. क्रमांक त्याचे जे रंग आहे क्रमांक तुम्हाला रंग सांगता आले पाहिजे. आता बरोबर दिसून बघा पूर्ण प्रश्न दिसेल तुम्हाला. दिसतोय ना प्रश्न. निळा, नारंगी, पिवळा, तांबडा, जांभळा हे 5 रंग दिले. इंद्रधनुष्यामध्ये असतात रंग 7, पण त्यांनी दिलेले आहेत 5. 7 रंग दिलेले आहेत इंद्रधनुष्यामध्ये. तो देताना त्यांनी 5च दिलेले. माठाकडे इंद्रधनुष्याच्या रंगांचा क्रम माहित पाहिजे. बघा ताना ही विपादा अक्रम आहे. तुम्हाला माहिती आहे कोणत्याला शिकला तुम्ही. ताना ही विपादा तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा अशा क्रम आहेत. आता याच्यामध्ये कोणकोणत्या नाही तिकट करून बघा. गरज नाही आपल्याला. तांबडा आहे याच्यामध्ये आहे. नारंगी आहे. पिवळा आहे. हिरवा आहे याच्यामध्ये नाही. गरज नाही आपल्याला. निळा आहे का आहे. पारवा पण गरज नाही. जांभळा आहे बघा आहे नाही. आता हे 5च रंग झाले. आता हे क्रमानुसार लावले आहे. इंद्रधनुष्याच्या रंगाने सांगितलं बरं. इंद्रधनुष्याच्या रंगांच्या क्रमानुसार लावल्या विचारलेला आहे. तर मध्यान्हीच्या सूर्याचा रंग कितव्या क्रमांकावर येईल. मध्यान्ही म्हणजे जेव्हा सूर्य डोक्यावर येतो बरोबर आपल्या तेव्हा त्या सूर्याचा रंग असतो पिवळा. पिवळा रंग किती नंबरला आहे बघायचं. तेवढंच बघायचं आपल्याला. किती नंबरला आहे. 3ऱ्या. बरोबर आहे. 3ऱ्या क्रमांकावर पिवळ्या रंगाचा सूर्य येणार आहे. ओके. तुमचा प्रश्न प्रथम क्रमांक 12. गमतीशीर प्रश्न मराठी गमतीशीर प्रश्न असतात. डोक्यामध्ये कधी मुंग्या येतात पण मजा येते प्रश्न सोडवताना. बघा विदूषकाच्या वानर चाळ्यांनी हैराण होऊन विद्वान म्हणाला हे भगवान. या वाक्यातील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द विरुद्ध लिंगी शब्द पैकी कोणत्या पर्यायात आहे. आता लिंग कोणाचं सांगता येतं. नामाचं लिंग सांगता येतं. बघा नाम कोण इंग्लिश एक नाम आहे. वानर, विद्वान आणि भगवान 4 नाव आहेत. नाम एक 4. बघा विदुषी. विदुषी हा शब्द आहे. कोणत्या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे बघा. त्या मुलांचं उत्तर आलं विदूषक. दॅट इज रॉंग आन्सर.
विदूषकाच्या पत्नीला विदूषक नाही म्हणत. विदुषी हे विद्वानाच्या पत्नीला म्हणतात. विद्वान विदुषी किंवा विद्वानाचं वेगवेगळी रूपे विषय असते. आता भगवती देवी असते. भगवती लिंग बदललं की ते होतं भगवान, म्हणजे भगवती शिकतात. वानरी त्याचा विरुद्ध देवी शब्द आहे वानर. एकदा पाचवीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या वानरासाठी शाखा लोकांचा शब्द आला होता. वानराला शाखा म्हणतात. शाखा म्हणजे फांदी, फांदी बरं आणि हरी, त्याला वानर म्हणतात. गंमत एके शब्दामध्ये बघा, शाखा म्हणजे फांदी, लोक म्हणजे हरी, फांदीवर आणि हरी, शाखा वानर. पुढे विद्वत्ती हा जो शब्द आहे, विद्वत्ती हा कोणत्याही प्रकार त्यामुळे पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळेल. पुढचा प्रश्न समसंबंध शोधा. म्हणजे पहिल्या दोन पदांचा जो संबंध आहे तसा संबंध दुसऱ्या दोन पदांची लावायचे. आणि संत ज्ञानेश्वर यांचा अमृतानुभवशी संबंध लावलेला आहे. याचा अर्थ संत ज्ञानेश्वरांचं लिखित साहित्य अमृतानुभव आहे. सगळ्यांना माहितच आहे, त्याला आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो. त्यानंतर तसं संत मुक्ताबाई यांनी काय लिहिलंय? पर्याय 4 आहे दासबोध, हरिपाठ, ताटीचे अभंग, भागवत. तर आपल्याला माहित पाहिजे की दासबोध, हरिपाठ, ताटीचे अभंग, भागवत यापैकी कोणी कोणी काय काय लिहिलं ते माहित पाहिजे आपल्याला. तर दासबोध हा ग्रंथ जो आहे तो संत रामदास स्वामींचा, नारायण ठोसर यांचा हा दासबोध ग्रंथ आहे. त्यानंतर हरिपाठाचं छोटंसं पुस्तक बऱ्याच जणांच्या घरी असतं बघा, ते पण संत माऊलींनी लिहिलेले ज्ञानेश्वरांनी. त्यानंतर भागवत हा जो ग्रंथ आहे तो एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे. संत एकनाथांचा भागवत आहे. आता ताटीचे जे अभंग आहे ते मात्र संत त्याच्यामागची जी कथा आहे ते आपल्या सगळ्यांनी कुठंतरी युट्यूबला सर्च करा की मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग का म्हटले, कोणासाठी म्हटले, तर त्याचे सगळं तुम्हाला उत्तर मिळेल. आपल्याला वेळ कमी आहे. संत मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग आहेत, थोडा समज लक्षात ठेवा. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 14 गटात बसणारे पद. मला यशोगान, मनोराज्य, तपोबल, चंद्रोदय. आता हे शब्द पाहिल्यानंतर डोक्यामध्ये काही क्लिक होते का बघा, विचार करून बघा. काही विचारकांनी सांगितलं ही संधी आहे. संधी म्हणजे दोन शब्द एकत्र जोडून तयार झाले नवीन शब्द. आता हा जो शब्द आहे यशोगान, त्याच्यामध्ये कोणकोणते शब्द आहेत? त्याच्या अधिक तर त्याच्यामध्ये मन अधिक राज्य अधिक बल. लक्षात घेतले प्रत्येकाच्या समोर विसर्ग आलेला आहे पहा. आणि चंद्र अधिक असं घेऊ शकतो. याच्यामध्ये चंद्र हा उदय. आता तुमच्या लक्षात आलं असेल याच्यामध्ये काहीतरी कॉमन आहे, याच्यामध्ये ते दिसत नाही म्हणून हा पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट माहिती काय घेऊ, हे कोणत्या प्रकारच्या संधी आहेत? तर हे 2 आणि 3 म्हणजे 3 आहेत ना, त्याच्या पुढे विसर्ग आला ना, पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराला विसर्ग आला म्हणून त्याला म्हणतात विसर्ग संधी. आणि तिकडे शेवटी जो आहे ना व्यंजन अधिक स्वर एकत्र आले की त्याला म्हणतात स्वर संधी. स्वर संधीमध्ये कधी दोनही पण स्वर असू शकतात किंवा कमीत कमी त्याची अट काय आहे, एक तरी स्वर असण्याला पाहिजे, तेव्हा तो स्वर संधी होतो. बघा यशोगान, यशान, मनोरंजन, म्हणा चंद्रोदय, चंद्र आणि उदय. चंद्र आणि उदय हे स्वर संधीचे उदाहरण आहे. बाकी सगळे सर्व संधीचे उदाहरण आहे म्हणून चंद्रोदय हा शब्द त्या घटनामध्ये बसत आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, परत समसंबंध शोधायचा आहे. आता समानार्थी शब्दांसाठी समसंबंध आहे. बघा हे पण कणक आहे, ते कटक काय आहे म्हणजे हे याचा अर्थ कणक आहे. समानार्थी शब्द काही जणांनी उत्तर सांगितलं का एन कणक म्हणजे सोने आहे, बरोबर आहे. त्याला सुवर्ण पण म्हणतात. त्याच्या पर्वतामध्ये त्याला अंगुश पण म्हणतात. कटक काय म्हणतील पाकिस्तान मध्ये शहर येते, बरोबर. पाकिस्तान मध्ये शहर पण आहे कटक नावाचं. पण आपल्या इथं पर्याय नाही बघा. कटक म्हणजे काय आहे, सैन्य. लक्षात घ्या यातील बरेचसे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत तेच घेतलेले मी. कारण आपल्या पुस्तकांमध्ये खूप काही काही छोटे प्रश्न असतात, मग ते परीक्षेला थोडेसे काठीण्य पातळीची जास्त असते, म्हणून मी शक्यतो तेच रेफर केलेलं आहे. कटक म्हणजे सैन्य हे लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे आपण 16वा प्रश्न, वेत कारळ याच्यावर अर्थ प्रश्न बनवायचा. 2-3 कामं करायची एकाच वेळेस. एका वेळेस 2-3 कामं करायचे. काय काय काम बघा, वेत कारळ या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. अगावर विचार करून तो शब्द आहे कातरवेळ. कातरवेळ आता नुसता एवढा शब्द म्हणून चालणार नाही, तर या नावाचा कथासंग्रह कोणी लिहिलाय बघा. विजय तेंडुलकर, अनंत काणेकर, प्रज्ञात्रे, अरविंद गोखले. कोणता वाटतोय कातरवेळ? याचं उत्तर आहे अरविंद गोखले. कातरवेळ हा जो कथासंग्रह आहे तो अरविंद गोखले आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, समसंबंध शोधा. कोणाचा समसंबंध कशाशी बघा. बोके संन्यासी लोंगी मनुष्य म्हणजे काय आहे, अलंकारिक शब्द आहे. अलंकारिक शब्द लोखंडाचे तणे म्हणजे काय, एक म्हणजे लोखंडाच्या तण्यासाठीच. डोकेला कोंडा, विजेला धोंडा म्हणजेच आतोनात कष्ट करून गरिबीच्या परिस्थितीमध्ये जगणे असा याचा अर्थ आहे. लक्षात ठेवा. लोखंडाचे तणे म्हणजे आतोनात कष्ट, बोके संन्यासी म्हणजे दोन्ही मनुष्य. हिंदीमध्ये म्हणून बघा सौश्वेत काकड विजय असतो, असा तो बोके संन्यासी असतो, तो ढोंगी असतो. कॉम्प्युटर लॉग ऑन करून मी इंटरनेट वेबसाईट खोलली या वाक्यात किती पारिभाषिक आहे? सोपा प्रश्न एकदम. पण आता काय झालं, आपण बऱ्याच आपल्या मराठीतून वापरतो म्हणजे आपल्याला वाटतं, कारण प्रत्यक्षात ते पारिभाषिक शब्द आहे, परभाषिक ते शब्द आहे. बघा कॉम्प्युटर, लॉग ऑन, इंटरनेट वेबसाईट शब्द झाले. ओके, कॉम्प्युटर वेबसाईट. नेक्स्ट प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19 आहे. गटाची कार्याची कोणते पद जुळते केले आहे? चांगली तयारी करावी लागतो. त्याचा उपयोग मराठीमध्ये होतो, त्यानंतर त्याचा उपयोग बुद्धिमत्तेमध्ये पण होतो. बघा शशी, हिमांशू, निशानाथ आणि कोण? शशी, हिमांशू, निशानाथ म्हणजे याच्यामध्ये खालीपैकी एक शब्द बसायला जाईल ना, योग्य पाहिजे. आता बघा इंदू, शशी, हिमांशू, निशानाथ, रजनीनाथ हे सगळे कोणाचे शब्द आहेत? चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पण हा सांगोबा पर्याय नाहीच. मग याचा पर्याय, याचा समानार्थी शब्द अजून एखादा शोधायचा म्हणजे अग्नी, वन्ही, वैश्वानर अशी पावक शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. यामिनी, रात्री, रात्रीसाठी यामिनी शब्द वापरतात.
आणि त्याला 14 महिने जोडलं की आकाशात आणि सोम म्हणजे चंद्र आणि मित्र हे दोन शब्दाचे अर्थ आहेत. पहिला सखा आपला जोडीदार असतो ना त्याला मित्र म्हणतो आपण आणि दुसरा त्याचा अर्थ आहे सूर्य सविता दिनकर वासंती भास्कर इत्यादी शब्द. आता सोम म्हणजे चंद्र हे लक्षात ठेवा हे शब्द थोडीशी ठेवायला आवडेल. शशी हिमांशू निशाणा निशा म्हणजे रात्र असते रजनीनाथ पण आहे चंद्र बिंदू आणि सोम अशा प्रकारचे या चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा 20वा प्रश्न समसंबंध शोधा. हा प्रश्न थोडासा जास्त विचार करायला देशामध्ये नट सम्राट कुसुमाग्रज म्हणजे नट सम्राट हे टोपण नाव आहे. सॉरी नट सम्राट हे नाटक आहे आणि ते लिहिलं कुसुमाग्रज आहे. कुसुमाग्रज हे टोपण नाव कुणाचं आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचं. भ्रमाचा भोपळा हे जे नाटक आहे ते विनोदी लेखक आहे. त्या विनोदी लेखकांनी हा भ्रमाचा भोपळा नावाचं नाटक लिहिलेलं आहे. परंतु सगळ्यांचं नाव माहीत असणं गरजेचं नाही. आपल्याला त्याचं टोपण नाव माहित पाहिजे. आता एक गोविंदाचं टोपण नाव आपल्या मराठीच्या बालवाडी आगीच्या पुस्तकामध्ये 9वीच्या पुस्तकात दिलेले गोविंदाचं नाव काय केशव कुमार कुणाला म्हणतात केशव कुणाला म्हणतात आणि अज्ञात कुणाला म्हणतात. याचं तुम्हाला जे माहित नाही ती कुठं वय लिहून ठेवा आणि यांची जी मूळ नावं आहेत ती काय आहे ती शोधा म्हणजे मग तुमचा थोडासा होमवर्क पण होईल थोडासा. आता गोविंदाचं गडकरी साहेबांना म्हणतात माहिती आहे सगळ्यांना आपले. त्यानंतर केशव कुमार आहे आणि केशव दोघांमध्ये बऱ्याच वेळा अर्थ येतो मुलांना. केशव कुमार कोणाला म्हणतात प्रल्हाद केशवात्रे यांना केशव कुमार म्हणतात कारण त्यांच्या वडिलांचं नाव केशव आहे. आणि केशव कुणाला म्हणतात कृष्णाजी केशव लांबे त्यांच्या वडिलांचं पण नाव केशव आहे. तो म्हणजे मुलगा केशवांचा मुलगा पण केशव कृष्णाजी केशव लांबे त्या शेवटचं जे अज्ञातवास लिहून घ्या अज्ञातवास आहे तुमच्या पुस्तकामध्ये. हे जे केशव कुमार आहे ते प्रति हे त्यांचं नाव आहे आणि त्यांनी हा भ्रमाचा भोपळा हे नाटक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 21 गटात्मक असणारे शब्द. आता कसं पाहिलं हा याच्यातले जे शब्द आहेत ना यात एक शब्द 8वीच्या पुस्तकामध्ये आलेला आहे. अण्णाभाऊ साठेंच्या 8वीला त्या पुस्तकामध्ये शब्द आलेला आहे. परंतु सामान्य शब्द काय असेल तर भाषिक ज्ञान जे आहे ते 8वी पर्यंत सुद्धा साथीला विचारू शकतात. तेव्हा तुम्ही काय म्हणू शकत नाही की हा सुद्धा 8वीच्या पुस्तकाला. तरी का बघा याच्या यावर सर्व अनंग वस्त्र याच्यावर सर्व कुमारी नजर पूर्णपणे. थोडं या शब्दांना वाक्यांमध्ये उपयोग करून पाहिला तर आपल्या लक्षात येईल याच्या यावर म्हणजे सर्व हे बरोबर आहे. कुमारी म्हणजे नजर ते सुद्धा बरोबर आहे. आता खोटे म्हणजे पूर्णपणे खोटे हे पण बरोबर आहे. पण संबंध म्हणजे उंची वस्त्र त्यांनी काय लिहिलंय 8वी हे विरुद्धार्थी शब्द दिला. हे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणून 1 नंबर काय या ठिकाणी दाखला बसत नाही. तिन्ही समानार्थी शब्द आहेत. हा विरुद्धार्थी शब्द आहे हा दाखला बसत नाही. प्रश्न 22वा अंतस्थ कोणत्याच माहिती सांगितली होती त्याचा पूर्ण प्रश्न आला. अंतस्थ आता बघा क गट आहे त्याच्या शेवट आवाजाचं हे काय आहे अनुनासिक आहे. त्यानंतर मग हे त्याचं अनुनासिक आहे. त्यानंतर या गटात अनुनासिक कोणते शेवट न. त्यानंतर तुमचं आहे क गट आहे. क गटामध्ये कोणतं येतंय क गटात शेवट अनुनासिक कोणतं येतंय म येत.
या अनुनासिकानंतर क अक्षरे बघा, या अनुनासिकानंतर क अक्षर येत नाही. मग त अक्षराच्या गटामध्ये कोणतं अनुनासिक आहे? न आहे. म्हणजेच हा जो त आहे ना, त्या त ला न जोडलेला आहे. म्हणजे अनुस्वारानंतर जे अक्षर आहे ना, तो गट शोधायचा. समजा मी आता एक शब्द सांगतो, कंपन शब्द सांगतो. कंपन. आता क नंतर क वर अनुस्वारानंतर प येत नाही. मग आता प या अक्षराचा गट पाहायचा. प अक्षरानंतर शेवटचा अनुनासिक कोणता आहे? म आहे. म्हणजे त्या प ला या अनुनासिकाचा कोणता उच्चार झालाय? म असा उच्चार. म्हणजे लक्षात ठेवायचं. बाकीचा तो गट आपल्या पुस्तकामध्ये त्याची माहिती दिली गेली. थोडक्यात आपली थोडीशी उजळणी होऊन जाईल. या प्रकारे मी तुम्हाला प्रश्न दिलेली आहे. प्रश्न परत एकदा बघूया. त्या प्रकारचा प्रश्न एका ओळीतच आहे, परंतु थोडासा जास्त विचार करायला लागतो त्या प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 23. तमचिरत चमकल्याच्यातला मला तचा आलेला आहे. अलंकारामध्ये हे जे वाक्य जर आलं तर कोणता अलंकार होतो हा? तमचिरत चमकल्याच्यातला, त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. पुन्हा पुन्हा ते अक्षर जर आहे त्या अनुप्रास अलंकार होतो. ओके, त्या अनुप्रास अलंकारातलं हे वाक्य आहे. या ओळीतून कोणत्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द खालील पर्याय चांगला आहे? वीज, वीज या शब्दात विरुद्ध शब्द पहा. वीज म्हणजे चपला आहे. विरुद्ध अर्थ याचा विरुद्ध आहे तर तो समानार्थी आहे. तो शब्द समानार्थी आहे. आता पुढे प्रकाश, अंधार आहे का बरोबर? अंधार शब्द आहे का? नाही, पण इथं तम शब्द आलाय ना. या तमचा काय होतो? अंधार असा होतो. तम म्हणजे अंधार आणि अंधाराच्या विरुद्ध शब्द प्रकाश आहे. पर्याय नंबर 2 बरोबर आहे. तिथं चपला म्हणजे पादत्राण सुद्धा त्या चपला शब्दाचे 2 अर्थ आहेत, वीज आणि पादत्राण. आपण होतो म्हणजे माझे पादत्राण बरोबर अशा अर्थानं पण तिचा वापर करता येईल. प्रश्न 24. खळखळाट ध्वनिदर्शक शब्द हे सगळे आवाज दर्शक शब्द म्हणतात त्याला. आता खळखळाट करण्यात असतो पाण्याचा. जायला पाणी नाही त्याला. पुढे किंकणाट काय शब्द असतो? बायकांचा किंकणाट असतो का? बायकांच्या हातातील बांगड्यांचा, बांगड्याचा किंकणाट. आता खणखणाट काय शब्द असतो? तलवारीचा खणखणाट असतो. आता चाकांचा कसं काय आवाज असतो बघा बरं. चाकांचा आवाज काय येतो बघा, विचार करा. चाकांचा आवाज, चाकांचा आवाज खडखडाट असतो. खडखडाट हा शब्द याच्यामध्ये आलेला नाही म्हणून चाकतो मका एक नंबर पर्याय. प्रश्न 25. फडफड करून घेतले आपले पंख बाकरे सावरती. या पंक्तीत किती ओष्ठ वर्ण आले आहे? आपल्याला ओष्ठ वर्ण करून माहिती पाहिजे. सोपे लक्षात ठेवायला लागेल. ओष्ठ वर्ण एकदम सोपे लक्षात ठेवा. बघा हे अक्षर म्हणताना आपले ओठ कसे झाले बघा म्हणून बघा उ, त्यानंतर प प प ओठाने हलवलं ना. फ प भ आणि म एवढे औष्ठ वर्ण आहे. उ प फ ब म. म्हणजे हा पहिला उतरण्यासाठी असतो आणि हा दुसऱ्या ह्रस्व आणि दीर्घ. आता आपण उतरणाऱ्या काढून घेऊ बाजूला. इथे एक उतार आलेलं आहे बरोबर का? इथे एक उतार आलेलं आहे. उतार आलंय का मुलं? नाही. आता हे क फ ग ब म प व इथं फ आलेलं आहे बघा. आला ना फ आलाय. आता पुढे भ आलेले आहे. हे काळजीपूर्वक करायचं काम नाही ते करायला जर मीस झालं तर आपण
त्याच्यामध्ये ल आहे का नाही होय बारीक इथं पण तो आहे इथं पुढे काय त्याच्यामध्ये राहील ते गावावर काय राहिलं काय एखादं दोन्ही पण परस्पर ओंकार झाले ब ब ब ब म ही पण झाले माय कुठे येतात मोजा आता 1 2 3 4 5 6 अँड 7 7 म्हणजे 3 नंबर आणि गोष्ट लक्षात ठेवा उ उ ब ब ब ब म एवढे गोष्ट होणार आहे प्रश्न क्रमांक 26 हा प्रश्न थोडासा डिलीट करताना मला प्रॉब्लेम झाला आपण डिलीट करून घेऊ आता वाचा डावी शब्द घेऊ नका उजवी घ्या यामा यमुना यमुनोत्री यामिनी यम युवक हे शब्द वर्णानुक्रमे लावायचे तर उजवीकडून 5व्या क्रमांकाचा शब्द कोणता उजवीकडून घेतली उजवीकडून मोडेल उजवीकडून मोडेल उजवीवाला येतोय ना उजवीकडून 5व्या क्रमांकाचा शब्द कोणता पहिला शब्द कोणता आहे बघा हे अस्वराक्षरी शब्द आहे त्यामधून वापरले त्यातला पहिला एक शब्द येतो नंतर दुसरा यमुना येतो बरोबर भूमिका बांधलं आता पुढे याची वापर यामा आणि यामिनी याच्यामध्ये कोण येतं यामा येतो ना नंतर यामिनी काय आता यमुनोत्री शब्द राहिलेला आहे यमुनोत्री समजा यामा नंतर यामिनी आणि शेवटचा शब्द काय येतो आता उजवीकडून 5व्या क्रमांकाचा अक्षर मोजायचं आपल्याला इकडून मोजायचं होतं ना 1 2 3 4 आणि 5 मी पण आहे यमुना या ठिकाणी 2 नंबरचा पहिल्यांदा बरोबर येणार एक केला मी डिलीट करताना म्हणजे थोडं सुंदर आहे समजला का अ अ अ आ आ उ या क्रमामध्ये त्या अक्षराची मांडणी केलेली आहे प्रश्न 27 जैना सदाची संपूर्ण गावाचा विनोदाचा विषय होता याला अक्षराधिक अक्षर किती आहे अक्षर मोजायचे अक्षराधिक अक्षर आहे बघा त्यांना काय नसलेले कोणत्यात दा दा वा दा 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 आणि दा एवढे अक्षर तिथे अक्षर लक्षात घ्या अकालिक अक्षरे किती आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पर्याय नंबर 3 करा अकालिक म्हणजे काय नाव दिले म्हणतात ऋतूची सुरुवात शरद ऋतूपासून होते असे मानल्यास 5व्या ऋतूचे सुरुवातीचे अक्षर कोणते असं आपल्याला ऋतूचा जो माहिती पाहिजे पहिला असतो वसंत झाडांना सुंदर पाणी फुटते वसंत वसंत एकदम बघा नंतर कोणता आहे वर्षा ऋतू बरोबर आहे का नंतर शरद बघा विचार करू शरद नंतर हेमंत ऋतू येतो तेवढे सिद्धी पांढर होते या क्रमांक ऋतू होते तर सुरुवात कुणापासून होते शरद पासून शरद ऋतूपासून सुरुवात होते 1 नंबरचा शरद आहे 2 नंबरचा हेमंत आहे 3 नंबरचा संपले ऋतू 5व्या क्रमांकाचा ऋतू कसं काय पहिला शरद दुसरा हेमंत तिसरा शिशिर चौथा कोण येईल
वसंत पाहता येतो त्याचं पहिलं अक्षर कोणतं ते बी आहे. आपण लक्षात ठेवा हे सगळं भाषिक ज्ञानावर प्रश्न आहे. आता बघा हा प्रश्न थोडासा जास्त उद्या चालना देणार आहे. तो काय अवघड नाही. बघा पुष्पसृष्टीतल्या त्या चिमुकल्या विमानाच्या मृत्याने माझे स्वागत झाल्याने मी अक्षरशः हटून गेले. या किती जोडाक्षर आहे जोडाक्षरी. तर पहिले मी क्लिअर करून घेतो. विष्णू हे जोडाक्षर नाही. पुढे नू हे जोडाक्षर नाही. चला बोला 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर पाहिजे की 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अक्षर 6 आणि 2 असला पर्याय क्रमांक 3 आता शेवटचा प्रश्न आहे. आवाज अनुभव आकार उल्लास या शब्दांमध्ये कोणत्याही शब्दासाठी समूहदर्शक शब्द आला नाही. तेव्हा माणसांचा काय असतो माणसांचा असतो जमाव. जमाव माणसांचा असतो. विमानांचा काय असतो ताफा असतो विमानांचा. चाव्यांचा असतो मृगा. रास कशाची असते धान्याची धान्याची रास असते. पाण्याची काय असते मग पानांची असते बरोबर. या ठिकाणी पानांसाठी शब्द आले कारण बघा विद्यार्थी मित्रांनो अगरपण बुद्धिमत्ता या विषयाने भाषा ज्ञान म्हणजे घटक आहे. तर त्यातल्या काही उपघटकांबद्दल आपण आज त्यातले सुमारे 30 प्रश्नांची आपण चर्चा केलेली आहे. तर आपल्या प्रश्नपत्रिकांमध्ये अशा प्रकारे साधारणपणे एक प्रश्न येतात. तर मला आशा आहे ज्या मी जे 30 प्रश्न निवडून आणलेले तर त्यातल्या काही प्रश्नांचा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये अंतर्भाव नक्कीच होईल अशी मला खात्री आहे. मग सगळ्यांनी या ऑनलाईन क्लासचा लाभ घेतला म्हणजे त्या लाभातून तुम्हाला चांगलं यश मिळव आणि उद्या पुन्हा माझी तुमच्याशी भेट होणार. 2 दिवस आपण त्या बुद्धिमत्ता या घटकातील पुढच्या काही उपघटकांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद. हो.